तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाऊज डिझाईन आपल्याला बघायची आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर सर्वात पहिले बघू शकता इथे आपण शोल्डरचं माप लावलेलं आहे. मी इथे 5.25 इंच त्यानंतर छाती लावलेली आहे, छातीचा चौथा भाग, त्यानंतर कमरेचा चौथा भाग आणि अशा पद्धतीने मापे लावून तुमची जे काही असेल मापे ते लावायची. आणि त्यानंतर इथे गळा सुद्धा आपण अशा पद्धतीने कट करायचा आहे. तर बॅक पार्ट कट करून गळा इथे अस्तरवर कट केलेला आहे. तर गळ्याची डिझाईन आपल्याला करायची आहे, त्यासाठी अस्तरवर आता आपला अस्तर हा पेपर कॅनव्हासवर ठेवून पेपर कॅनव्हास ज्या मापाचा गळा आहे त्याच प्रकारे आपल्याला इथे गळा जो आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे पेपर कॅनव्हासवर. कारण ही डिझाईन आपल्याला पेपर कॅनव्हास लावून केली म्हणजे कसं आपल्या ब्लाऊजला अगदी परफेक्ट असं फिनिशिंग सहित आपला गळा जो आहे तो तयार होतो. तर बघू शकता इथे ज्या आकाराचा गळा आहे त्याच आकारात इथे पेपर कॅनव्हास आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आधी आतमधली आणि त्यानंतर बाहेरच्या साईडने आउटलाईन करून त्या प्रकारचा गळ्याचा जो शेप आहे तो आपण इथे पूर्ण कट करून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप ही डिझाईन कशा पद्धतीने करायची ते तुम्हाला अगदी व्यवस्थित परफेक्ट असं कळेल आणि तुम्हाला सुद्धा ही डिझाईन पाहून अशाच पद्धतीची डिझाईन तयार करता येणार आहे. तर बघू शकता आता आपला हा जो पेपर कॅनव्हास कट केलेला आहे तो पेपर कॅनव्हास आपल्याला अस्तरवर सर्वात पहिले ठेवून, जर तुमच्याकडे प्रेस असेल तर प्रेसच्या साहाय्याने चिटकवून घ्यायचा, नाहीतर इथे मी शिलाई लावणार आहे. तर बघू शकता इथे शिलाई लावून सुद्धा तुम्ही करू शकता किंवा प्रेसच्या साहाय्याने चिटकवू सुद्धा शकता. तर इथे सर्वात पहिले अशा पद्धतीने आपल्याला पेपर कॅनव्हास जो आहे तो अस्तरला जोडून घ्यायचा आहे. तर बघू शकता पेपर कॅनव्हास जो आहे तो अस्तरला आपण पूर्ण जोडून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला मेन फॅब्रिकवर ठेवून हा अस्तर जो आहे तो जसच्या तसा जोडून आतमधल्या साईडने आपल्याला पलटून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे उलट्या सरळ साईडने आपल्याला हा अस्तर आता ठेवायचा, म्हणजे मेन फॅब्रिकची जी सरळ बाजू आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचा. आणि त्यानंतर चारी साईडनी टाचणीने पिनअप करून, तुम्ही जर नवीन शिकणारे असेल तर टाचणीचा नक्की वापर करा. तर पिनअप करून घ्यायचा आणि त्यानंतर गळा आपल्याला शिलाई लावून आतमध्ये जे काही असेल, जो काही शेप असेल तो अशा पद्धतीने कट करायचा. आणि कट केल्यानंतर आपल्याला असे छोटे छोटे आपल्याला कट्स लावायचे, म्हणजे त्याच्यामुळे आपलं जे अस्तर आहे ते व्यवस्थित आतमधल्या साईडने पलटलं जातं आणि गळ्याचा शेप सुद्धा आपला बिघडत नाही. तर इथे अशा प्रकारे आपल्याला अस्तर आतमधल्या साईडने पलटवून आपल्याला वरच्या साईडने दाब शिलाई लावून घ्यायची, अगदी व्यवस्थित कडेने काटोकाट शिलाई लावून घ्यायची. तर इथे बघू शकता इथे अस्तर आणि आपला गळा जो आहे तो आपला शिवून झालेला आहे. त्यानंतर बॅक साईडचे जे टक्स आहे ते सुद्धा इथे आपण अशा प्रकारे लावून घेतलेले आहे. तर बघू शकता आपले डिझाईनचा जो गळा आहे, गळ्याचा शेप शिवून इथे तयार झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला छोट्याशा काटापासून याच्यावर डिझाईन तयार करायची आहे, कारण आजकाल खूप साऱ्या साड्यामध्ये एका साईडनी काट येतात ब्लाऊजला. तर त्याच्यामुळे आपल्याला वेळेवर कधी असं डिझाईन सुचत नाही. तर डिझाईन सुचत नसल्यामुळे अशा पद्धतीचा छोट्याशा काटापासून कशा पद्धतीने डिझाईन करायची झटपट, आणि तेही लेटेस्ट ट्रेंडिंगवाली तर न्यू स्टाईल. तर बघू शकता इथे अशा प्रकारे छोटासा काट वाचला तर त्या काटाला मधून आपण कट करून इथे अशा पद्धतीची लांब पट्टी तयार केलेली आहे. आणि पट्टी जी आहे ती आपली 1 इंचाची आपल्याला दोन्ही बाजूने शिवून तयार करायची. आणि एका साईडने आपल्याला लेसचा वापर करायचा आहे. तर बघू शकता जी सरळ बाजू आहे उभी त्या साईडने मी त्याच कलरची लेस वापरलेली आहे. आणि त्यानंतर जो गोल आहे तर इथे अशा प्रकारे आपल्याला जो काट आहे आपला छोटासा, तो काट जो आहे ते इथे पॅच करून घ्यायचा. आणि जिथे कर्व भाग आहे तिथे आपल्याला प्लेट्स मारत हा काट जो आहे, काटापासून तयार केलेली पट्टी ती आपल्याला जोडत जायची आहे. जिथे कर्व भाग आहे तिथे आपल्याला प्लीट्स लावायची, कारण गोल आकारामध्ये सरळ पट्टी पलटल्या जात नाही आणि आपला शेप बिघडतो. त्याच्यासाठी आपल्याला इथे जिथे गोल आकार असेल तिथे प्लेट्स लावायचा आणि दोन्ही साईडने कडेने अगदी काटोकाट शिलाई लावून ही जी पट्टी आहे काटाची ती आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने आपला जो गळा आहे तो तयार झालेला आहे. आणि त्यानंतर खालच्या साईडने आता आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे. तर कमरपट्टी जी आहे ती बाहेरच्या साईडने लावून आतमधल्या साईडने पलटून घेऊ शकता. आणि त्यानंतर इथे बघू शकता फायनलमध्ये आपला अशा पद्धतीचा काही गळा झटपट जी आहे डिझाईन तयार झालेली आहे, कमी काटापासून कमी वेळेमध्ये
आणि सुंदर दिसणारी न्यू स्टाईल ब्लाउज डिझाईन जी आहे ते तुम्हाला मी करून दाखवलेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। तर बघू शकता अशा पद्धतीचं काही आपला ब्लाउजचं जे लुक आहे ते तयार झालेलं आहे। अगदी कमी वेळेमध्ये झटपट आणि फिनिशिंग सहित अशा पद्धतीच्या गळ्याची डिझाईन पाहण्यासाठी सावी फॅशन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा जरूर करा।